नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. आपल्या हिंदू धर्मात हप्त्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. अशात हप्त्यात येणारे सर्व दिवस हे कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहेत. तसेच हप्त्यात येणारा शनिवार हा न्यायदेवता भगवान शनिदेव यांना समर्पित आहे. अशात शनिवारी शनिदेवांची श्रद्धापूर्वक विधिविधानाने पूजा करण्याचे महत्त्व आहे. तसेच सनातन धर्मात शनिवारचा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. अशात या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवांची विशेष पूजा अर्चना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतात. लोक या दिवशी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रात सांगितलेले उपाय करतात, ज्यामुळे त्यांना शनिदेवांची कृपा प्राप्त होऊन जीवनामध्ये सुख शांती राहील. त्यामुळे जीवनामध्ये शनी दोष व कोणत्याही प्रकारच्या समस्यांना त्यांना सामना करावा लागणार नाही. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की शनिवारी शनी संबंधित वस्तूंचे सेवन केल्याने शनीचे सकारात्मक प्रभाव जीवनामध्ये पडतो व शनिदेवांची कृपा प्राप्त होते. शास्त्रात अशा काही वस्तूंचे वर्णन केलेले आहे ज्यांचे सेवन शनिवारी निर्मळ मनाने श्रद्धापूर्वक कराल तर शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात व साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पण काही लोक या गोष्टीचे पालन करत नाहीत, त्यामुळे त्यांना जीवनामध्ये आर्थिक तंगीचा देखील सामना करावा लागतो व त्यांची मनोकामना देखील पूर्ण होत नाही. जीवनामध्ये अनेक समस्या देखील येऊ लागतात. तसेच जीवनात शांतीऐवजी अशांती पसरते व परिवारातील नातेसंबंध देखील बिघडतात. तसेच मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शक्तिशाली गुप्त अशी वस्तूविषयी माहिती देखील सांगणार आहे, ज्या शनिवारी खाल्ल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे व शनिदेवांची असीम कृपा प्राप्त होणार आहे. धनवर्षा होऊ लागते. पण मंडळी, आपल्या शास्त्रात अशा काही वस्तू आहेत ज्यांचे वर्णन केलेले आहे, ज्या शनिवारी अजिबात त्यांचे सेवन करू नये, कारण अशा वेळी शुभऐवजी अशुभ परिणामांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो व तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला सांगत असते. मंडळी, शनिदेवांचे दोष व कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे जीवनामध्ये दुर्भाग्य येऊ शकते, तुमचे कार्य बिघडते, नात्यात कडवटपणा येतो व घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होऊन दरिद्रता येऊ लागते, ज्यामुळे साधकाच्या आर्थिक स्थितीवर देखील याचा प्रभाव पडतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शनिवारी कोणत्या वस्तूंचे सेवन करावे, कोणत्या वस्तूंचे सेवन अजिबात करू नये, ज्यामुळे शनिदेव नाराज होतील व तुम्हाला अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आधी बघूया शनिवारी कोणत्या वस्तूंचे सेवन केल्याने शुभ परिणाम जीवनावर होतात व शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. नंबर 1, मंडळी, शनिवारी काळ्या उडद डाळीचे सेवन करणे शुभ मानले गेले आहे, कारण डाळ ही भगवान शनिदेवांशी जोडलेली मानली जाते. तसेच पुराणात ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे, शनिवारी श्रद्धाभाव व साफ मनाने केलेले काळ्या उडीद डाळीचे सेवन व भोग हे भगवान शनिदेवांना अत्यंत प्रसन्न करते. अशात कोणी शनीच्या 7.5 त्रस्त असेल तर त्यांनी प्रत्येक शनिवारी काळ्या उडीद डाळीचे सेवन करावे. तसेच या डाळीपासून बनवलेल्या खिचडीचा प्रसाद शनिदेवांना अर्पित करावा. हे खूप शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे. तसेच काळी उडीद डाळीचे सेवन शरीरात ऊर्जा निर्माण करते, आयुर्वेदानुसार वात पित्त संतुलित ठेवते. तसेच हे खाल्ल्याने आत्मबल देखील वाढते, मन स्थिर होते, ते देवांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. असं केल्याने तुम्हाला म्हणजेच साधकाला जीवनामध्ये शुभ परिणाम दिसू लागतात व अपूर्ण मनोकामना देखील पूर्ण होतात. नंबर 2, मंडळी, तीळ, विशेष करून काळे तीळ हे शनी ग्रहाचे प्रतिनिधी अन्न मानलं गेलं आहे. हे शनिदेवांचे अत्यंत प्रिय आहे. तसेच तीळ हे पूजापाठासाठी देखील महत्त्वपूर्ण हिस्सा मानला गेला आहे. अशात शनिवारी तिळाचे सेवन करणे, तिळापासून बनवलेल्या वस्तू खाणे शुभ व फलदायक मानलं जातं. खास करून तिळाचे लाडू, तिळाची चटणी, चिक्की, तिळाची खिचडी खाल्ल्याने शरीरात स्थिरता येते व घरातील नकारात्मक ऊर्जेचा दुष्प्रभाव देखील दूर होतो. तसेच तिळाचे सेवन मानसिक शांती देते व आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील ते सहाय्यक आहे. तेच धार्मिक मान्यतेनुसार तिळाचे सेवन केल्याने व्यक्तीवर शनिदेवांची विशेष कृपा होते. शनी संबंधीतील बाधा, 7.5, पनवती, शनिदोष हे देखील शांत होते. नंबर 3, मंडळी, शनिवारी काळे चण्याचे सेवन करणे खूप लाभदायक मानले आहे, विशेष रूपाने त्या लोकांसाठी ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ स्थितीमध्ये आहे व ज्यांना त्याचे अशुभ परिणाम देखील दिसत आहेत. तसेच काळे चणे शनी संबंधीतील अन्नात येतात. अशात यांचे सेवन केल्याने शनी दोष देखील शांत होतो. तुम्ही हे चणे उकडून किंवा खिचडीमध्ये टाकून देखील याचे सेवन करू शकता. ते लाभकारी मानले गेले आहे. याचे सेवन शरीर बलवान, ऊर्जावान करते, तसेच आंतरिक पाचन तंत्र मजबूत करते. तसेच चण्याचे सेवन हे शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त करण्याचे विशेष मानलं जातं. तसेच शनिवारी काळे चणे व गूळ मिसळून पूजे समयी भोग देवाला अर्पण करू शकता. नंतर ते प्रसाद स्वरूपात सर्वजण ग्रहण करू शकतात. त्यामुळे सुख संपत्ती
तसेच सुखसंपत्ती प्राप्त होते, धनदौलत वाढते, नात्यात मधुरता येते. नंबर 4, शनिदेवांचा संबंध लोखंडी वस्तूंशी आहे, त्यामुळे शनिवारी लोखंडी भांड्यात जेवण बनवणे व ते खाणे शुभ मानले जाते. तसेच शास्त्रानुसार लोखंडी वस्तू या शनिदेवाला शांती प्रदान करतात, त्यामुळे त्यांचा प्रयोग केल्याने व्यक्ती शनिदोषांचा प्रभाव कमी करू शकतो व सुखसमृद्धी यामध्ये वृद्धी करतो. कारण शनिदेव कोणत्याही व्यक्तीचे रात्रीतून नशीब चमकवू शकतात व रातोरात व्यक्तीला कंगाल देखील करू शकतात. अशा शनिवारी लोखंडी भांड्यात सात्विक जेवण जसं की डाळ, खिचडी, भात तयार करून जेवण केलं तर धार्मिक दृष्टीने ते फलदायक आहे. तसेच ब्रह्ममुहूर्तावर लोखंडी कढईमध्ये काळ्या उडदाची डाळ किंवा काळ्या चण्यापासून बनवलेली खिचडी बनवून शनिदेवांना भोग लावून नंतर तो आपण ग्रहण केल्याने अत्यंत पुण्यदायक मानलं गेलं आहे. असे केल्याने साधकाची अपूर्ण राहिलेली मनोकामना लवकरच शनिदेवांच्या कृपेने पूर्ण होते व जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा देखील संचार होतो. नंबर 5, मंडळी शनिवारी खिचडी खाणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. विशेष रूपात जर ही काळे चणे व काळी उडद किंवा तीळ सारख्या शनी संबंधित पदार्थांपासून बनवली असेल, कारण खिचडी एक सात्विक व पचनासाठी सहज व पूर्ण आहार मानला गेला आहे, जे शरीर शुद्ध ठेवते, मनाला स्थिर ठेवते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार भगवान शनिदेव हे संयम व कार्याचे देवता आहेत, त्यामुळे खिचडीसारख्या साध्या सहज भोजनाने देखील ते प्रसन्न होतात. अशात शनिदोष किंवा साडेसातीने पीडित लोक शनिवारी खिचडी बनवून त्याचा भोग लावतात व नंतर ते स्वतः ते सेवन करतात, तर त्यांचे मानसिक तणाव कमी होतो, तर ग्रहांचे देखील अशुभ परिणाम कमी होतात. जर तुम्ही शनिवारी खिचडी दान केली तर त्याचे महत्त्व खूप जास्त वाढते व तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्ती होते. नंबर 6, मंडळी शनिवारी गुळाचे सेवन करणे शुभ मानले जाते. खास करून काळे चणे, तीळ किंवा बाजरी सोबत खाऊ शकता, कारण गुळ सात्विक व ऊर्जा देणारे प्राकृतिक पदार्थ आहे. तसेच हा शनिग्रहाशी संबंधित समस्या देखील दूर ठेवण्यास सहाय्यक आहे. तसेच शनिवारी काळे चणे गूळ घेऊन गरिबांमध्ये दान केले तर हे खूप महत्त्वपूर्ण होते व भगवान शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच आयुर्वेदामध्ये गुळ हा श्रेष्ठ व पवित्र मानले गेला आहे. व्रतामध्ये याचे सेवन करणे शुभ मानले आहे. तसेच शनिवारी श्रद्धाभावाने शनिदेवांना गुळ अर्पण करावा व स्वतःसुद्धा याचे सेवन करावे. हे जीवनामध्ये शुभ परिणाम व परिवारात सुख, शांती व प्रेम यामुळे राहते. नंबर 7, मंडळी शनिवारी फळाहार करणे धार्मिक व स्वास्थ्य संदर्भात श्रेष्ठ मानले जाते. तसेच केळ, पेरू, सफरचंद, नासपती, अननस ही सात्विक फळं शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी उपयुक्त मानली जातात, कारण फळं हे ताजगी प्रदान करतात, शरीराला ऊर्जा देतात, मन हलके ठेवतात. अशात जर शनिवारी व्रत ठेवले तर त्यात फलाहार सगळ्यात चांगला विकल्प आहे. शनिदेव हे तपस्या व आत्मसंयमचे देवता आहेत, त्यामुळे फक्त फलाहाराने देखील त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच शनिवारी केळ्याच्या रोपाची पूजा करावी, त्यामुळे त्याचे महत्त्व अजून वाढते, ज्यामुळे साधकाचे भाग्य चमकते, रखडलेली कामं देखील मार्गी लागतात, जीवनामध्ये प्रत्येक कामात यश मिळते. तर मंडळी या होत्या त्या वस्तू ज्यांचे सेवन शनिवारी करावे, ज्यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात, त्यामुळे मनुष्याला दोषांचा सामना करावा लागत नाही. आता बघूया शनिवारी कोणत्या वस्तूचे सेवन अजिबात चुकूनही खाऊ नये, ज्यामुळे शनिदेव नाराज होतात व आपले भाग्य दुर्भाग्यात बदलते. नंबर 1, शनिवारी मांस, अंडी, मच्छी तसेच दारू याचे सेवन करणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. सनातन धर्मात शनिवारचा दिवस शनिदेवांना समर्पित आहे, जे कर्म न्याय देवता आहे. ते सात्विकता, संयम व ब्रह्मचर्याचे प्रतीक मानले जातात. अशात मांसाहार, दारू हे तामसिक प्रवृत्ती वाढवते, ज्यामुळे मनुष्याची विचार करण्याची प्रवृत्ती नकारात्मक होते, आळस, क्रोध, वासना यासारखे शक्ती प्रबल होतात. शनिवारी जो मांसाहार करतो त्याला शनिदेव कृपा प्राप्त होत नाही, तसेच नोकरीत बाधा येते, घरात शांती राहत नाही, त्यामुळे शनिदेव व साडेसाती प्रभाव वाढतो. यामुळे असे कोणतेही कार्य करू नका ज्यामुळे शनिदेव तुमच्यावर नाराज होतील. नंबर 2, मसुराची डाळ चा संबंध शनिग्रहाशी आहे, त्यामुळे शनिवारी मसूर डाळीचे सेवन वर्जित मानले जाते. विशेष करून ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ स्थानात आहे किंवा शनीची साडेसाती चालू आहे, कारण मसुराची डाळ ही तामसिक गुणांनी युक्त आहे व ही शरीरात गरमी, क्रोध वाढवते. शनिवारी मसुराची डाळ दान करणे शुभ मानले जाते, पण त्याचे सेवन करणे शनिदेवांना नाराज करते. तसेच हे शरीराला नुकसान देखील पोहोचवण्यासोबतच मानसिक तणाव व पारिवारिक कलहाचे कारण बनते. अशात कोणताही व्यक्ती दर शनिवारी मसुराची डाळ खातो त्याचे जीवन अस्थिर व आर्थिक तंगीने भरलेले राहते, मेहनत करून असफलता राहते व तुमचे एखादे काम पूर्ण होता त्यात अडथळे येऊन ते बिघडते. तसेच नात्यात देखील कडवटपणा येतो व घरामध्ये क्लेश, कलहाचे वातावरण बनते. नंबर 3, मंडळी वांग हे आपल्या शास्त्रात तामसिक प्रकृतीची भाजी मानली गेली आहे. हे अशुद्धतेचे प्रतीक मानले जातं. विशेषतः
शनिवारी वांग्याचे सेवन अजिबात करू नये, कारण याचा शनिग्रहाशी संबंध मानला जातो. वांग्याची प्रवृत्ती ही गरम आहे. हे शरीरात वात पित्त वाढवते, ज्यामुळे रोगाची संभावना अधिक वाढते. धार्मिक ग्रंथात हा उल्लेख आहे. शनिदेवांच्या पूजनात वांग्याचा वापर वर्जित मानला आहे. अशात कोणत्याही व्यक्ती शनिवारी वांग्याचे सेवन करतो तर शनिदेव त्याच्यावर अप्रसन्न होतात व त्याच्या प्रकोपापासून जीवनामध्ये बाधा, नोकरीत अस्थिरता व पारिवारिक अशांतता निर्माण होते. तसेच ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे त्यांनी वांग्याचे सेवन अजिबात करू नये, नाहीतर जीवनामध्ये कठीण समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. नंबर 4, शनिवारी कांदा लसणाचे सेवन धार्मिक दृष्टीने अनुचित मानले जातं, कारण शास्त्रात या दोन्ही तामसिक व राजसिक गुणांनी युक्त असतात, जे आयुष्यात काम, क्रोध, आळस सारख्या नकारात्मक वृत्तींना वाढवते. अशात जो व्यक्ती शनिवारी कांदा लसूण खातो तो शनिदेवांच्या कृपेने वंचित राहतो व तो कितीही पूजापाठ केले तरी त्याचे पूर्ण फळ त्याला प्राप्त होत नाही. अशात जी लोक व्रत करतात, पूजापाठ करतात, शनिदेव दोषांनी पीडित आहेत, त्यांनी याचे पूर्णपणे त्याग करणे गरजेचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार कांदा लसूणची उत्पत्ती राहू केतूपासून झाली आहे, ज्यामुळे हे अशुभ मानलं जातं व त्यांचे सेवन धार्मिक कार्यामध्ये, व्रतामध्ये केलं जात नाही. नंबर 5, मंडळी शनिवारी सूर्यास्तानंतर पांढऱ्या वस्तू जसे की दूध, दही, तांदूळ याचे सेवन वर्जित मानले आहे. असे म्हणतात हे खाद्यपदार्थ चंद्रतत्वाने जोडलेले आहेत व भगवान शनिदेव यांचा संबंध शीतलता सोबत नाही, उलट ते कठोर व अनुशासन तसेच न्यायाशी प्रिय आहेत. जेव्हा चंद्र व शनी ग्रहामध्ये टक्कर होते तेव्हा सफेद वस्तू शनीच्या क्रोधाला भडकवतात. तसेच आयुर्वेदिक दृष्टीने रात्री दही भात खाल्ल्याने कफ, सर्दी व पचनतंत्राविषयी समस्या निर्माण होतात. अशा धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव सूर्यास्तानंतर भ्रमण करण्यासाठी निघतात. त्यावेळी सात्विक हलकं भोजन करायला हवं आहे, नाहीतर जीवनामध्ये मानसिक तणाव, स्वास्थ्य संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तसेच याचा प्रभाव आर्थिक स्थितीवर देखील पडू शकतो. तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते व जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जेला तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकते. नंबर 6, तिळाचे तेल हे शनिग्रहाशी संबंधित आहे. याचा प्रयोग शनिवारी पूजेसाठी किंवा दानासाठी शुभ मानला गेला आहे, पण याचा जास्त प्रमाणात वापर जेवण बनवताना करणे हानिकारक मानलं गेलं आहे. शनिवारी तिळाच्या तेलात बनवलेली पुरी, भजी, तेलकट पदार्थ खाल्ल्याने शनिदेव नाराज होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला पूजापाठाचे पूर्ण फळ देखील मिळणार नाही. तसेच तिळाचे तेल शनिवारी डोक्याला लावणे हे लाभकारी मानले आहे. तसेच दिव्यासाठी वापर देखील करणे शुभ मानलं गेलं आहे, पण याचे सेवन केल्याने शरीर व ग्रहांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. शनिवारी जर तिळाच्या तेलाच्या वस्तूंचा प्रयोग करायचा असेल तर हे तुम्ही दान करू शकता. दानामुळे जीवनामध्ये सुख, संपत्ती, धन, ऐश्वर्याची देखील प्राप्ती होते. तर मंडळी, ह्या वस्तू आहे ज्यांचे सेवन शनिवारी करू नये, ते अशुभ मानलं जातं व तुम्हाला जीवनामध्ये शनी देवांच्या दोषांचा व कठीण समस्यांचा सामोरे जाऊ लागू शकते. मंडळी, ही माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.